नमस्कार, मी सचिन गव्हाणे आपलं स्वागत करतो मेट्रो नाईट या बुलेटिनमध्ये। बुलेटिनची सुरुवात करूयात महत्त्वाच्या ब्रेकिंग बातमीनं। जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांसंदर्भात एक ट्विट केलेला आहे। हा माणूस नशीबवान सगळं होऊन सुद्धा अजितदादा छातीचा कोट करून उभे आहेत असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय। धनंजय मुंडे यांचं नाव न घेता जितेंद्र आव्हाडांनी ट्विट केलेलं आहे। तर जितेंद्र आव्हाड यांनी नक्की काय ट्विट केलंय ते आपण पाहतो आहोत। हा माणूस नशीबवान आहे, सगळं होऊन देखील अजितदादा छातीचा कोट करून उभे आहेत। मी किती कम नशिबी आहे असं जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय। 2019 मध्ये मंत्री झालो, पालकमंत्र्यासाठी चढाओढ सुरू झाली। मला पालघर जिल्हा मिळेल असं मला वाटत होतं असं जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय। मात्र शिंदेंनी बाजूला घेऊन सांगितलं की दादा रायगड जिल्हा सोडत नाहीत, पालघर घ्या असं आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय। रायगड सोडा आणि दादांनी मला सांगितलं शिंदे पालघर सोडत नाही। सत्य देवाला माहीत, पण मी काही पालकमंत्री होऊ शकलो नाही असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलेलं आहे। तर मग मी साहेबांमुळे सोलापूरचा पालकमंत्री झालो आणि मला कोरोनाची लागण झाली आणि काही तासात मला काढून भरणेंना जबाबदारी मिळाली। दादा थोडे दिवस थांबले असते तर मला अशा खूप जखमा आहेत, पण कधीच हिशोब दिला नाही असं देखील जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय। 2004 ते 2014 जेव्हा कोणी उभे राहायला तयार नव्हते तेव्हा सगळ्या अवघड प्रसंगात विरोधकांशी उघडपणाने दोन हात करायचे आणि दाखले देत आरोप पलटवून लावायचो, पण कधी व्यासपीठावरून त्याचे दाखले देऊन मीच करतो असं केलं नाही। कदाचित दादांना हे वागणं आवडत असावं असं यावेळेला जितेंद्र आव्हाड यांनी